तर आज मी तुम्हाला खूप छान अशी खुसखुशीत अगदी बिस्किटासारखी खुसखुशीत अशी तळणीचे मोदक दाखवणार आहेत। म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आपण मोदक तर नेहमीच करतो, उकडीचे मोदक किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मलाई मोदक, मावा मोदक। तर आज मी तुम्हाला ना छानपैकी असे तळणीचे मोदक बनवून दाखवणार आहे, जे सगळीकडेच बनवले जातात गणपतीच्या नैवेद्यासाठी। तर इकडे बघू शकता, आज आपण गणपती बाप्पासाठी मस्तपैकी असे हे तळणीचे मोदक केलेले आहेत। तर व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर नक्की ट्राय करा आणि लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। इकडे बघू शकता, मी मैदा घेतलेला आहे 2-2.5 वाटी अंदाजे। आता जितके करायचे त्यानुसार तुम्ही घ्या। त्यानंतर अर्धी वाटी रवा। काय रवा नसला ना तरी पण मैदा आणि गव्हाचं पीठसुद्धा तुम्ही इकडे सेम क्वांटिटीमध्ये घेऊ शकता। गूळ घेतलाय, ओले खोबऱ्याचा किस घेतला, असं बारीक किस केलेला आहे। त्यानंतर याच्यामध्ये मनुके आणि बदामाचा कूट केलेला आहे, बघू शकता, ड्रायफ्रूट्स। त्यानंतर आपल्याला तूप हवं आहे, तूप तर गरजेचंच आहे। तर चला आपण सर्वप्रथम ना पीठ मळून घेऊया। तर मोठी आपली परात घ्यायची, जी आपली नॉर्मल पीठ मळायची आहे ती घ्यायची। त्याच्यामध्ये हे मैद्याचं पीठ आहे टाकून घ्यायचं। इकडे तुम्ही 1 वाटी मैद्याचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, हे गव्हाच्या पिठाचे सुद्धा हे मोदक बनवले जातात। पण रवा मात्र गरजेचा आहे, अर्धी वाटी रवा हे आवश्यकता आहेच। ह्याने खूप खुसखुशीत होतात आणि मस्तपैकी कुरकुरीत लागतात। आता मी अर्धी वाटी रवा आणि मैदा टाकलेला आहे, 1-1.5 वाटी। थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं। आणि आता मी इथे तुपाचं एक मोहन केले, गॅसवरच होतं। तर गरमागरम आता हा तडका देते तुपाच्या मोहनचा। ह्याने काय होतं, जे पण आपलं तळणीचा पदार्थ असेल ना, ह्याचं पीठ म्हणून जर सारण करून करायचं असेल तर हे मोहन टाकल्यामुळं ना त्याच्यामध्ये भरपूर छान असा खुसखुशीतपणा राहतो, क्रिस्पीपणा राहतो भरपूर वेळापर्यंत। आता हे गरम आहे त्यामुळं मी हे मिक्स करून घेते एका चमच्याच्या साहाय्याने। आणि मग हाताने सगळं हे तूप वगैरे पिठामध्ये, रव्यामध्ये असं एकजीव करायचं, लगेच पाणी नाही टाकायचं। हे बघा, हे असं मैद्याला आणि रव्याला हे चांगलं तूप चोळून घ्यायचं आणि मगच पाणी टाकायचं थोडं थोडं। हे असं पहिलं सगळं एकजीव करून घ्यायचं, तूप मस्त चव येते। आणि मग थोडं थेंब थेंब पाणी टाकायचं, जास्त पातळ पीठ नाही बनवायचं। घट्ट बॅटर जरी केलं तरी नंतर तो नरम लुसलुशीत आपल्याला करता येतो, त्यामुळे सुरुवातीला थोडं घट्टच बॅटर बनवायचं। अगदी पातळ झालं मग तो खूपच लाटतासुद्धा येणार नाही, सारणसुद्धा बाहेर पडलं जाऊ शकतं। थोडंसं अजून मैद्याचं पीठ उरलेलं टाकून घेते आणि छानपैकी याचा एक आपला पिठाचा डो तयार करते। हे बघा किती छान नरम सॉफ्ट आपलं असं हे मैद्याचं पीठ तयार झालं आहे मोदकासाठी। आता ह्याला आपण एक 5-10 मिनटं झाकण ठेवायचं, जेणेकरून अजूनही चांगला याच्यामध्ये नरम आणि सॉफ्टपणा तयार होतो। तोपर्यंत आपण सारण तयार करून घेऊया। तर पॅनमध्ये 2 चमचे तूप टाकायचं। हे तळणीचे मोदक ना खरंच खूप छान लागतात, म्हणजे बिस्किटासारखे एकदम असे कुरकुरीत क्रिस्पी लागतात ना, मस्त वाटतात। याच्यामध्ये मी बेदाणे टाकते, म्हणजेच जे मनुके बदाम वगैरे घेतले ते टाकते तुपामध्ये। इकडे तुम्ही 1 चमचा खसखस टाकू शकता, आवडीनुसार इथं ड्रायफ्रूट्स ॲड करा। आता हे जरा मिक्स केलं की लगेच आपण याच्यामध्ये खोबऱ्याचा चव टाकून घ्यायचा। इथं मी ओला खोबऱ्याचा किस टाकला आहे, सुका खोबऱ्याचा जो किस भेटतो रेडीमेड ते सुद्धा तुम्ही 1 वाटी वापरू शकता। पण ओल्या खोबऱ्याचं कसं छान टेस्ट येते आणि भरपूर वेळापर्यंत मग जे सारण असतं ना ते असे कडक होत नाही, नरम राहतं। आता याच्यामध्ये आपण गूळ टाकायचा, आवडीनुसार। इकडे तुम्ही गोड कमी जास्त करू शकता। कुणाला गोड आवडतं, कुणाला नाही आवडत जास्त, त्यामुळं अंदाजाने टाकायचे गूळ। आता हा गूळ याच्यामध्ये आपल्याला सर्वपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। आणि जसं जसं हा गूळ वितळण उभेवर म्हणजे गॅसमध्ये तसं मेल्ट होत जाईल। रवा टाकायचा 2-2.5 चमचा। रव्याने सुद्धा सारण खूप छान तयार होतं, त्यामुळे मी 2-2.5 चमचेच्या अंदाजाने रवा टाकून घेतला आहे। प्रत्येक मोदकाच्या सारणामध्ये ना रवा हा खूप गरजेचा असतो, ह्याने एक छान बेंडिंग येते। आणि दुसरी गोष्ट ना, सारण जे आहे ना ते पॅक राहतं,
हे बघा मस्त झालं आहे. थोडा वेळ असं परतून घेतलं की सुंदर असं आपलं हे सारण साजूक तुपातलं काजू बदाम टाकलेलं हे आपलं सारण तयार झालं आहे. एका प्लेटमध्ये काढून घेते आणि थोडं थंड करून घ्यायचं. तोपर्यंत आपलं मैद्याचं पीठसुद्धा तयार झालेलं आहे. हे बघा ह्याच्या छोट्याशा डब्यामध्ये मी काढून घेतलं आहे सारण. हे किती नरम सॉफ्ट झालं आहे, अजिबात कडक वगैरे नाही आहे. आता हे पीठ बघा आपलं मैद्याचं किती छान मुरलेलं आहे, नरम सॉफ्ट झाले, एकदम मस्त वाटते बघा पीठ. तुम्ही अंदाजा लावू शकता. हे बघा तर साईडला ठेवायचं, छोट्या छोट्या ह्याच्या लाट्या पाडायच्या. आता मोदक तुम्हाला लहान मोठे कसे करायचे त्यानुसार तुम्ही ही लाटी तयार करा, किंवा हातावर लाटी तयार करायला जमती तसं काही नाही, पण हे असं लाटून ना झटकेपट तयार होतात. तर आता मोदक बनवायचे 2 प्रकार आहेत. साच्यामध्ये बनवतात, मी हे असं याच्या पाकळ्या पाडून दाखवतो. मला पाकळ्याचे मोदक तर शक्यतो एवढं आवडत नाहीत, पण तरी पण मी पाकळ्याचे मोदक मी तुम्हाला करून दाखवते. हे बघा हे असं एक साईड अशी दाबायची, एक घडी पाडायची, अशी जसं मिऱ्या पाडतो बघा साडीला तसं याला प्रेस करायचं हलक्या हाताने, अशी शेवटपर्यंत खालपर्यंत न्यायचं आणि मग परत एकदा हा बॅटर थोडंसं प्रेस करून हे अशा घड्या पाडत राहायचं. गोलाकार पूर्ण घड्या पाडायच्या आणि मग चिमटीमध्ये असं पकडत ह्याच्या घड्या पाडत राहायचं. आणि हा सारण जरा आतमध्ये सेट करायचा आणि मग वरच्या वर हे ज्या घड्यातनं आपण पाडलेल्या त्या अशा एकजीव करून घ्यायचं. तोंड असं हे बांधून घ्यायचं. हे बघा म्हणजे ह्या पाकळ्या पडल्या जातात. आणि हे बघा त्यामुळं ना आजकाल साच्या निघल्यात ना आता याच्यावर काय करायचं, चांगल्या अशा पाकळ्या पडलेल्या आहेत, ह्याच्यावर काय करायचं तुम्ही, एक नवीन ट्रिक तुम्हाला मी दाखवते बघा. जर पाकळ्या पाडायच्या जर कंटाळा येत असेल ना तर तुम्ही काय करायचं माहिती आहे का, ही अशी लाटी करायची. मी तर शक्यतो हेच करते, कारण खऱ्याने मला पाकळ्या पाडायचा म्हणजे मी बनवत नाही जास्त पाकळ्याचे, पण येता असेल तर तुम्ही बनवू शकता पटापटा. हे बघा हे असं दाब देते मी, हे असं म्हणजे नॉर्मल मी जसे बनवते ना ते तुम्हाला दाखवते. हे असं पूर्ण हे असं पॅक करते, गोलाकार करते, म्हणजे मोदक जसा आहे ना अगोदर तसा बांधून घ्यायचा. हे बघा असं बांधून घ्यायचा, म्हणजे आकार पहिला देऊन घ्यायचा चांगल्यापैकी व्यवस्थित. हे असं आणि मग आपला जो काट्याचा चमचा असतो ज्याने आपण मॅगी वगैरे खातो बघा, तो चमचा घ्यायचा आणि इतक्या छान लाईन पडतात, म्हणजेच कळ्या पडल्या जातात. हे बघा ह्याचे कट्स बघू शकता तुम्ही, किती मस्त पडतात, अगदी कळ्यासारखे ह्याचे कट्स पडतात. हे बघा अशा चिरा अशा पाडायच्या, प्रेस करायचं हलक्या हाताने. वाटलं तर तुम्ही चिमटीच्या साहित्याने ह्याला पाकळीला अजूनही चांगला उठाव करू शकतात. हे बघा पण किती सुंदर वाटते, बघू शकता तुम्ही, कुठलीही कळी न पाडता आपल्या ह्याला कळ्या किती छान झालेल्या आहेत. हे अशा बनवायच्या म्हणजे झटकेपट होतात, दिसायला सुद्धा हे मोदक सुंदर दिसतात. मग वाटणारच नाही की आपल्याला यांनी चमच्याने वगैरे प्रेस केलेत म्हणून. तर आता मी हे करून घेते सगळे मोदक. हे बघा छोटे छोटे मस्त हे 11 मोदक मी नैवेद्याचे पहिले तयार करते. नेहमीच अशीच करते मी, नैवेद्याचे पहिलं तयार करायचे. तेल आता चांगलं तापून घ्यायचं, उकळून घ्यायचं, मंद आचेवर ठेवायचं आणि मग आपले एक एक मोदक जे आहेत हे तेलामध्ये सोडून घ्यायचे. हे बघा पूर्णपणे मी 11 मोदक टाकलेले आहेत तेलामध्ये, कारण छोटे छोटे मोदक आहेत, मोठाले नाही आहेत. आता हे मोदक आपल्याला एक 5 मिनटं तरी फ्राय करायचे आहेत. जोपर्यंत ह्याच्यामध्ये छान क्रिस्पीपणा, सुंदर असा रंग चढत नाही ना तोपर्यंत याला फ्राय करायचं. आणि फास्ट गॅस तर अजिबातच ठेवू नका, मात्र तुम्ही तेल तापवून घ्या सुरुवातीला. तेल चांगलं कडकडून तापलेलं असेल ना मग मस्त व्यवस्थित होतात. आणि जितका वेळ देतात ना तुम्ही मोदकाला तितकं छान याच्यामध्ये खुसखुशीतपणा तयार राहतो. फास्ट गॅस केलं की झटकेपट भाजले जातील, परतले पण जाऊ शकतात किंवा फ्राय पण होतात, पण आतमध्ये ना पीठ वगैरे ते कच्चं राहतं. हे बघा थोडा वेळ देत ह्याला असा रंग चढवून द्यायचा, जोपर्यंत छान असा रंग तयार होत नाही तोपर्यंत. हे बघा हे किती सुंदर असा रंग आला आहे, अगदी असा रंग येईपर्यंत फ्राय करा. थोडासा वेळ जाऊन द्यायचा, पण छानपैकी मोदक हे तयार होतात. हे बघा किती भारी झालेत ना आपले हे मोदक तळणीचे, अगदी परफेक्ट झालेत, कुठेही सारण फुटलेलं नाही आहे, कुठेही असं फाटलं गेलं नाही आहे. हे बघा मस्त झालेत, खुसखुशीत दिसतात बघा. आता थोड्या वेळाने जर इतके छान अजून खुसखुशीत होतात, काढल्या तरी एवढं वाटणार नाही, पण नंतर मस्त होतात. हे बघा किती सुंदर झालेत बघा आपले बाप्पासाठी हे तळणीचे मोदक. हे मी तुम्हाला आता एक एक काढून दाखवते. हे बघा थोडेसे थंड केलेत, अजूनही गरम लागतात हाताला.
हे बघा मस्त झालेत ना, किती छान वाटतात बघा. आपले हे तळणीचे छोटे छोटे मस्त मस्त हे मोदक केलेले आहेत, खास आपल्या बाप्पासाठी. कधी आपण एरवी तर खात नाही, पण गणपती म्हणजे गणेश उत्सवामध्ये तर आवर्जून करतो आपण वेगवेगळ्या प्रकारचे मोदक. तर उकडीचे मोदक, हे माव्याचे मोदक तर दाखवलेच आहेत. तर तळणीचे मोदक आज मी तुम्हाला दाखवलेत सोप्या पद्धतीने, कुठलंही टेन्शन न घेता, न काळ्या पाडता सुंदर असे हे तळणीचे मोदक बघू शकता. तोडता येत नाही कारण ॲक्च्युली खरंच गरम लागतो आहे, हाताला पोळतो आहे. आणि नाहीतर हे नैवेद्याचे आहेत त्यामुळं तोडायचे नाहीत मला. पण पाहू शकता किती सुंदर असं बारीक झालेलं आहे ना, छान वाटतोय. गरम खूप लागतोय. तर बघा, आवडलं असं तर एकदा नक्की ट्राय करा. गणेश उत्सव चालू आहे तर नक्की बाप्पाला हा नैवेद्य दाखवा तळणीच्या मोदकाचा. कशी वाटली रेसिपी? फोडला ना इतका क्रिस्पीपणा, खुसखुशीतपणा तयार होणार नाही याच्यामध्ये. तुम्ही फक्त एकदा ट्राय करून बघा. खूप सोप्या पद्धतीने आणि कमी वेळामध्ये मी तुम्हाला दाखवलेत हे मोदक. चला, आता मला गणपती बाप्पाला हा नैवेद्य दाखवायचा आहे, तुम्ही पण दाखवा. आणि असेच आनंदी राहा, सुखी राहा. गणपती बाप्पाचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहू. भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ.